नमस्कार. मी ॲडव्होकेट गौरव देवेंद्र शेलार. स्वामी लिगल सर्व्हिस या नावाने माझं एक नवीन यूट्यूब चॅनल मी चालू करीत आहे. त्यामध्ये मी कायदेविषयक व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ आपणासमोर सादर करणार आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये 3 नवीन फौजदारी कायदे सादर केले आणि त्या त्या कायद्यांना भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या कायद्याला मंजुरी दिली. भारतात यापूर्वी लागू असलेल्या भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता व भारतीय पुरावा कायदा च्या जागी अनुक्रमे आता भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष पुरावा अधिनियम असा बदल करण्यात आलेला आहे. त्यानंतर IPC झालेले बदल याविषयी मी थोडक्यात सांगतो. मॉब ब्लिचिंग द्वेषमूलक गुन्हे या गुन्ह्यासाठी 7 वर्षाच्या शिक्षेची तरतूद होती, परंतु आता ती नवीन कायद्यानुसार तिथे जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच तस्करी, बनावट नोटा छापून आर्थिक स्थैर्याला बाधा आणणारे गुन्हे या गुन्ह्यासाठी 15 दिवसाच्या पोलीस कोठडीची तरतूद करण्यात आली होती. तेथे आता 60 ते 90 दिवसाच्या पोलीस कोठडीची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच तस्करी, त्यानंतर व्यभिचार कलम 377 याचा उपयोग समलिंगी संबंधांवर खटले चालवण्यासाठी केला जात होता, परंतु आता तेथे किरकोळ गुन्ह्यासाठी सामुदायिक सेवा हा शिक्षेचा नवीन प्रकार अस्तित्वात आलेला आहे. सामुदायिक सेवा ही समाजासाठी उपयुक्त आहे असे या नवीन कायद्यामध्ये म्हटलेले आहे. अशाच साऱ्या नवीन कायदेविषयक व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.